दुसरा म्हणतो आम्ही शैव, आम्ही आडवत गंध लावणार. आम्ही महादेवाचे भक्त, आम्ही आडवत गंध लावणार. आम्ही पांडुरंगाचे भक्त, आम्ही उभेच गंध लावणार. कोण्या गाथ्यात आहे? हा बर, गंध लावणार तरी थांबलेत का? लक्षात असू द्या, आता काही सारवायचं काम नाही. पण पहिलं पुढद्या सारी येत होती. पुढद्या माहिती, जुना शब्द येतो, आता नाही तुमच्या लक्षात यायचा. हा, पुढद्या म्हणजे भिंती. त्या भिंती सारवायच्या कशानं? शेणानं. हा, मातीनं सारवायच्या. पण त्या सुद्धा वैष्णवाच्या बायाने उभ्या आणि महादेवाच्या बायाने आडव्या. कोणी शास्त्र? अहो एवढंच काय की दात घासायचे असले तर ते सुद्धा नाही, कोणत्याच कथेत नाहीये, कोणा शास्त्रामध्ये नाहीये. म्हणून भगवान पंचमुखी आहे, सृष्टीचा कर्ता आहे, प्रणवाचा वाच्य आहे. हो, आणि अशा त्या भगवान शंकराचं शिवलिंगाच्या द्वारे पूजन करावं, शिवलिंग स्थापना करावी आणि यथायोग्य पद्धतीनं पूजन करावं. शिवलिंग स्थापना केल्यानंतर त्याचं पूजन करावं, नियमानं लिंग पूजन करावं, शिवपद प्राप्त होतं. म्हणून म्हणतात ना, तुका म्हणे शंभू भक्त, तुका म्हणे शंभू भक्त, तुका म्हणे शंभू भक्त, तुका म्हणे शंभू भक्त, तुका म्हणे शंभू भक्त. त्याचे राहणे कैलासात, त्याचे राहणे कैलासात, त्याचे राहणे कैलासात. दह्या दुधाच्या कावडी, दह्या दुधाच्या कावडी, दह्या दुधाच्या कावडी. त्याचे राणी कैलासात, त्याचे राणी कैलासात, त्याचे राणी कैलासात. दह्या दुधाच्या कावडी, दह्या दुधाचे कावडी, दह्या दुधाचे कावडी. काय प्रमाण? तुका म्हणे शंभू भक्त आणि त्याचे राहणे कैलासात. हे ना, म्हणून षोडोपचारे पूजन करावं, नियमाने लिंग पूजन करावं, असं भगवान शंकर त्या ठिकाणी आपल्या भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या दोघांनाही उपदेश करतात की लिंग पूजन केलं म्हणजे त्या ठिकाणी त्याला शिवपद प्राप्त जेथे होतं. मग आवाहन, आसन, अर्घ्य, पाद्य, आचमन, अभ्यंग स्नान, वस्त्रम समर्पयामि. पण महादेवाला वस्त्र पांढरेच लागत. कापसाचं वस्त्र असेल तर ते सुद्धा हळदी कुंकानं न करता विभूतीनेच त्या ठिकाणी चर्चित केलेलं पाहिजे. वस्त्रम यज्ञोपवीतम म्हणजे जानवं. धूपम दीपम अक्षतान नैवेद्यम तांबूलम निरांजनम नमस्कारम आणि विसर्जनम. म्हणून गुळाचा महादेव करावा. गुळाचा मुली माहितीसाठी असावी. दोघा नवरा बायको जर समजा बनत नसल, हे तर प्रत्येकाच्या घरी असते, त्याला काय घरोघरी मातीच्या चुलीची बघा. आपल्या भांडणाला चव नड, आपल्या भांडणाचं काय घेऊ. दोघा नवरा बायकोत भांडण झालं कशामुळं? तर दोघांनी एकमेकावर दावा केला कुठे कोर्टामध्ये.